ठाणे शहरातील विविध पोस्ट ऑफिस संबंधित समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोस्ट सुपरिटेंडंट समीर महाजन यांच्याशी बैठक घेतली। कोलशेत, बाळकूम, हिरानंदन इस्टेट, ब्रह्मांड, नौपाडा, जेके ग्रॅम, वर्तकनगर आणि बागल इस्टेट येथील नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या सेवा सुविधांशी संबंधित अनेक अडचणी येत आहेत। याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस सेवा अधिक कार्यक्षम आणि सुगम करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या। बैठकीमध्ये सीताराम राणे, विकास पाटील, रविराज रेड्डी, हरीश पुणेकर, समीर नार्वेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। या चर्चेत पोस्ट ऑफिसची वेळ वाढवणं, तांत्रिक अडचणी दूर करणं आणि कामकाजाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आला। आमदार संजय केळकर यांनी पोस्ट ऑफिसच्या सुधारित सेवेची मागणी करत सामान्य जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा आग्रह धरलाय। आज पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर आम्ही ठाणे शहरामधल्या निरनिराळ्या पोस्ट ऑफिसेसच्या संबंधामध्ये बैठक घेतली। एका बाजूला ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे आणि दुसरीकडे पोस्ट ऑफिसची निरनिराळ्या ठिकाणी अवस्था जी आहे ती अतिशय फारच अडचणीची आहे। या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे 50 वर्षापासून आहे। आता सँडोज कंपनी पण गेली, वस्ती तर नवीन आली, तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकूमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून ॲम्युनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत। खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरिबांचं ठिकाण आहे आणि गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांनाच, परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, ती अद्ययावत झाली पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय। वर्तकनगरला आज पोस्ट ऑफिसच शिल्लक नाहीये। वागळे इस्टेट भागामध्ये पोस्ट ऑफिसच नाही आहे। वागळे इस्टेटच्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिससाठी यायला लागतं। हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना कुठलंही पोस्ट ऑफिसचं काम पडलं तर थेट म्हणजे किती खर्च पडेल त्यांना रिक्षा किंवा बसने, आणि त्यामुळे वागळे इस्टेटला देखील पोस्ट ऑफिस स्वतंत्रपणे होणं गरजेचं आहे।